अकोला बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील भाग 2 शिवारात नदीपात्रानजीकच्या 6 शेतकऱ्यांच्या शेतातील अख्खी माती खरडून पूर्ण शेतात फक्त वाळू दगड धोंडे शिल्लक राहिले आहेत, तर शेतातील विहिरीत पाण्याऐवजी गाळ साचला आहे। शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे जमिनीचे नुकसान झाले आहे। त्यातच शेतकऱ्यांची शेतीवरची उपजीविका असल्याने यावर्षी अतिवृष्टी व दिनांक 16 ऑगस्ट 25 रोजी वान धरणाच्या पुराच्या पाण्याने संपूर्ण शेती खरडून शेतात दगड धोंडे खाचून शेतीतील पिकाचे होत्याचे नव्हते झाले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे स्वप्न निसर्गाने हिरावून घेतले आहेत। दरम्यान गेल्या 3 महिन्यापासून लोकप्रतिनिधी ते जिल्हा प्रशासनापर्यंत शेतकऱ्यांनी सारखी पायपीट केली, मात्र अखेर थकलेल्या शेतकऱ्यांना अद्याप प्रशासनाकडून कसलाही दुजोरा मिळाला नाही। स्थानिक तलाठी ग्रामसेवक यांनी सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे सादर करण्यात आला, मात्र सानुग्रह अनुदानात अपात्र ठरवल्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे। नुकसानग्रस्त कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबला आहे। वानखेड येथील शांताबाई मोहन बंड, विश्वनाथ एनरकर, आशिष बदखरे, अशोक बदरखे, राजू छडकर व प्रल्हाद भारसाकडे हे 6 शेतकरी हवालदिल झाले आहेत। स्थानिक ग्रामपंचायत, तालुका महसूल तसेच जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पायपीट करून प्रशासन नुसते एकमेकांकडे बोट दाखवून टाळवाटलवीचे उत्तर देत आहे। दिनांक 30 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना नैसर्गिक आपत्तीमधून मदत करण्याचे निवेदन दिले असून निवेदनात नदीकाठी पूर्ण संरक्षण भिंती बांधण्याची मागणी याआधी अनेक वेळा या शेतकऱ्यांनी केली होती। या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यावर सुद्धा प्रशासन हेतू पुरस्पर डोळे झाक करत आहे, तर या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून नगराच्या विकासासाठी चाहूल बाळगत निवडणुकीत मशगूल असलेल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्या वेळ नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शिल्लक उरला तो आत्महत्येचा पर्याय। तात्काळ मदतीची मागणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र T24 करता सचिन पाटील, बुलढाणा, अकोला।